नमस्कार, मी शिवानी लकडे. पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत. एसटी कर्मचारी संघटनेने बेमुदत संपाची हाक दिली आहे. यामुळे एसटी कर्मचारी संघटना आज 3 सप्टेंबर पासून बेमुदत आंदोलन करत आहेत. त्यामुळे राज्यातील एसटीची वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली असून एसटीच्या संपामुळे राज्यभरातील प्रवाशांची गैरसोय होताना दिसत आहे. ऐन गणेशोत्सवात एसटी कर्मचाऱ्यांकडून संपाची हाक देण्यात आल्याने चाकरमान्यांचेही हाल होत आहेत. राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी महामंडळातील कामगारांना वेतन द्यावे या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचारी संघटनेकडून सेवाबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासोबतच आर्थिक बाबी, खासगीकरण अशा विविध मागण्या विधानसभेची आचारसंहिता लागण्याआधी मान्य करा असा इशाराही देत एसटी कर्मचारी संघटनेने बेमुदत संप पुकारला आहे. एसटी कामगारांनी संयुक्त कृती समितीच्या वतीने प्रलंबित मागणी मान्य न झाल्याने हे आंदोलन केले आहे. गणेशोत्सवाच्या तोंडावर संप पुकारल्याने भाविकांचे हाल होणार आहेत. गणेशोत्सवानिमित्ताने एसटीनं संप पुकारल्याने खासगी बस चालक आता भाविकांना लुबाडू शकतात. त्यामुळे भाविकांची चिंता वाढली आहे. या आंदोलनाचा फटका गावाला जाणाऱ्या भाविकांनाही बसणार आहे. गणेशोत्सवाच्या तोंडावर नागरिकांना वेठीला धरल्याने संताप व्यक्त होत आहे. दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी शब्द देऊनही मागण्या मान्य न केल्याने कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड संतापाचं वातावरण आहे. सरकार सोबत चर्चेसाठी केव्हाही तयार आहे, तरी सुद्धा सरकार याची दखल घेत नाही. आम्ही या आंदोलनावर ठाम आहोत. मागण्या मान्य झाल्या नाहीत तर अजून तीव्र आंदोलन करू असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. पाहत रहा पुणे प्राईम न्यूज. धन्यवाद.